नमस्कार. वंदना चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. आता आपल्या घरातल्या सगळ्या लहान मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे. तर मी इसाप नीतीतील एक छान-छान गोष्टी आपल्याला आपली लहानपणी आपली आजी सांगायची. तसं आता हल्ली मुलांच्या कानावर ह्या लहान छान-छान गोष्टी अशा मुलांच्या कानावर पडतच नाहीत. तर त्यासाठी आपण एक छान सदर सुरू केलंय, इसाप नीतीतील गोष्टी. तर ह्या गोष्टीतून आपल्याला एक शिकवण देखील मिळते आणि त्या आपल्या इतक्या सुंदर असतात, की आपल्याला त्या कायमच्या लक्षात राहतात. लहान मुलांना तर खूप आवडतं असं. पण त्यांना सांगणारं कोणीतरी पाहिजे, हो की नाही? तर मी आज इसाप नीतीतील अशीच एक छानशी गोष्ट सांगणार आहे. मुंगीची गोष्ट आहे ही. मुंगी असते ना, आपण घरातली एक मुंगी बघतो. ती कायम अशी इकडून तिकडे जात असते. तर ती काय करत असते, काहीतरी छान छोटे-छोटे अन्नाचे कण काहीतरी गोळा करून ती आपली नेत असते. बरोबर ना? तिच्या एवढंसं वजन असतं तरी तिच्या डोक्यावरती एखादं पान असं सुद्धा उचलून येताना आपल्याला दिसते. तर अशाच एक मुंगीची आणि टोळ, टोळ हा पक्षी असतो ना, त्याची एक गोष्ट मी तुम्हाला सांगते. तर एक झोपडी असते आणि त्या झोपडीत शेतकऱ्याने अशी धान्याची खूप सारी पोती ठेवलेली असतात. त्याच्यात काही शेतीचे अवजारं देखील असतात. आता पावसाळ्यात तिथं आपली जनावरं देखील बांधली जात असतात. बकऱ्या देखील असतात. तर उन्हाळ्याचे दिवस होते आणि सकाळची सुंदर अशी छानशी वेळ होती. एक टोळ झोपडी शेजारून आनंदाने मस्त उडत चालला होता. मस्त तोंडाने खुशीने आवाज करत होता. आपल्याच मस्तीत धुंदीत गात होता. जणू त्याला ह्या जगाची पर्वाच नव्हती. आणि त्याच्या जवळूनच एक मुंगी चालली होती. ती आपल्याच कामात मग्न होती. तिच्या तोंडात तसा धान्याचा मोठा कण होता आणि तो आपल्या घराकडे घेऊन जाण्याची तिची लगबग चालली होती. आता ही 12ही महिने धडपड करणाऱ्या मुंगीची त्या टोळाला कीव आली. त्याला वाटलं ही मुंगी किती काम करते बिचारी. तर घाईत असलेल्या मुंगीला टोळाने विचारले, "अगं, ये म्हणे माझ्या संगतीत काही क्षण राहा. दिवसभर या कामात गुंतून राहण्यापेक्षा असं मस्त आनंदाने गायचं, इकडे-तिकडे थांबायचं असं तू एक अनुभव घे. 24 तास तू 12 महिने डोक्यावर कामाचं ओझं कशाला ग जगतेस?" म्हणाला. मुंगी त्या टोळाकडे पाहत म्हणाली, "मी तर तुला बघतेच आहे. काही न करता दिवसभर तुझं फक्त गाणं गात चालू असतं. हा रिकाम टेकडेपणा मला नाही परवडणार. माणसाने काम केलं पाहिजे. कामामुळे शरीरास वळण लागतं. मी कणकण गोळा करते, त्यातून साठा वाढत जातो आणि आज हे काम नीट केलं तरच माझी ही उद्याची काळजी कमी होईल." मुंगी थोडा वेळ थांबली आणि मनाच्या निश्चय करून पुढे म्हणाली, "माझ्याजवळ असं गायला, खेळायला वेळच कुठे आहे? मला आता येणाऱ्या हिवाळ्याची चिंता लागली आहे. अन्नाचा साठा करण्याची माझी धडपड सुरू आहे आणि माझीही तुला अशीच सूचना राहील, नम्रपणे सूचना राहील की उद्यासाठी तू पण काहीतरी कर." तर तो टोळ एकदम बेफिकिरीने हसला आणि काय म्हणतो बघा, "उद्याची काळजी कशाला? मी फक्त आत्ताचाच विचार करतो. मला हाच क्षण महत्त्वाचा वाटतो आणि ह्या क्षणाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. मज्जा करावी, हौसमौज करावी, गावं, नाचावं, आनंदाने बागडावं असं मला वाटतं. आज माझ्याजवळ पुरेसं अन्न आहे. तुझ्यासारख्या उद्याच्या काळजी करणाऱ्यांचीच मला कीव येते." असं होऊन बाजूला जात टोळ म्हणाला. तर काळ मुंगीच्या पावलानं पुढं सरकू लागला. उन्हाळा संपला, पावसाळा देखील निघून गेला. थंडीची लाट चहूबाजूंनी चालून आली. बर्फाची चादर सगळीकडे जमिनीवर बर्फच बर्फ पसरला.
जमिनीवरचं जे गवत होतं ना ते पूर्ण बर्फाने झाकून गेलं. गवताच्या बिया, अन्नाचे कोणही गाडले गेले. सगळीकडे बर्फच बर्फ. यावेळी मुंगी मात्र आपल्या अन्नसाठ्यासह आरामात बसून होती. 2 वेळेच्या खाण्याची तिला चिंता नव्हती. चोर पावलाने येणाऱ्या संकटाची चाहूल तिला अगोदरच समजली होती आणि हुशारीनं त्याच्यावर तिने मातही केली होती. आणि बिचारा इकडे टोळ मात्र उपासमारीने हैराण झाला आणि तो दुःखाने पुटपुटला, मी आत्ता उमजलो, मला आत्ता समजलं की विनाकारण बडाही काहीच कामाची नाही. काम न करता मी असा छंदीपणा केला, इकडे तिकडे हुंदडत राहिलो, गाणं गात राहिलो आणि ह्या काम करणाऱ्या मुंगीलाच मी नावं ठेवत राहिलो. पण तिची हुशारी आणि प्रसंगावधानच कामी आलं. माझ्यासाठी मात्र आता ही वेळ निघून गेली आहे. उद्याची काळजी मी आजच करायला पाहिजे. आता खरं तर हा साक्षात्कार उशिरा झालाय मला, असं त्याला वाटलं. म्हणून तर या गोष्टीतनं आपण काय शिकलो मुलांनो, की उद्याची काळजी करण्यासाठी आजपासूनच कामाला लागलं पाहिजे. म्हणजे आपल्याला उद्याची जर काळजी असेल तर खरं आजपासूनच काम केलं पाहिजे, म्हणजे आपण उद्या निवांत राहतो. आपला उद्याचा आनंद मिळवण्यासाठी आपण आज काम करायलाच हवं, हो ना?